दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. पंढरपूर ते गुमान हे 2500 किलोमीटरचे अंतर सायकलवारीच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केलेले आमचे सन्मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री सुरेंद्र पिसे सर यांच्याशी. पिसे सर, मोठा प्रवास, मोठा कालावधी, मग या प्रवासादरम्यान असं केव्हा तर वाटलं असेल की आज थांबूयात, आज नको, आजचा प्रवास जरा कंटाळवाणा वाटतोय, असं केव्हा झालं का? आणि जरी तशी झाली असेल मनाची अवस्था, तर मनाने मनाला कसं सावरलं आणि स्वतःला कसं उभं केलं, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा प्रवास करत असताना माझ्या बाबतीत एक प्रसंग घडला. माझ्या बोटाला नकुरडं झालं. बरं. म्हणजे बोटामध्ये पू भरला होता. बरं. ते थोडंसं मी दुर्लक्षच केलं त्यावेळेस. ठणका मारत होता. मग आमच्या तिथे कोणत्या गावाला साधारणतः? नाशिकला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच. तिसरा दिवस असेल, तिसरा किंवा चौथा दिवस. बरोबर. हां. मग रात्री नाशिकला मुक्काम केला. मुक्काम होता त्या दिवशी आणि नकुरडं झालंच होतं. त्याच्यात थोडासा पस वगैरे भरला होता. रात्री मुक्काम झोपलो. थंडी भरून आली एकदम, हुळहुळी वगैरे. इतकी थंडी भरून आली की आता म्हणलं आता काही किती गरम हे घेतलं तरी थंडी जाईल, थांबेना. मग तसाच ती रात्र काढली. ते डॉक्टर होते कोकणा डॉक्टर. त्यांना म्हणलं असंच मला थंडी. मग त्याने गोळ्या वगैरे दिले, हे करा म्हणजे झोपा म्हणजे. आणि सकाळी उठलो पहाटे, तर म्हणजे चालूसच वाटेना. म्हणजे आता आपला पुढचा प्रवास होतो का नाही. तसेच प्रातर्वेदीला जाऊन आलो. थंडी वाजतच होती, पण असं गर्भगळीत झाल्यासारखं झालं होतं. विशेष म्हणजे आता काय म्हणलं, आता काय आपला प्रवास इथंच थांबतो काय की असं वाटलं. पण मला प्राणायामची सवयच होती. सकाळी उठलं, प्राणायाम वगैरे केला आणि नामदेव महाराजांना विठ्ठला साकडा घातली की बाबा ह्याच्यातून तूच ने, ह्याच्यातून तूच चालून ने, प्रवास पूर्ण करून घ्या. मग डॉक्टरांना पण म्हटलं, डॉक्टर म्हणले नाही, म्हणले तुम्ही ते प्राणायाम केलंच, प्राणायाम वगैरे केलाच होता. मग म्हणले तर बघा, म्हणले त्र्यंबकेश्वरपर्यंत चला, काय होते बघा, काय होणारच नाही तुम्हाला. त्यांनी पण प्रोत्साहन दिलं, तुम्हाला काय होणारच नाही, चला. प्राणायाम वगैरे केला आणि सकाळी मग गोळी, परत सकाळी एक गोळी घेतली आणि त्र्यंबकेश्वरच्या वाटेने निघालो. त्र्यंबकेश्वर गेल्यानंतर तिथं सायकलिंग झाली. म्हणजे जे काही व्याधी होती ते नकुरडं, तर डॉक्टरांनी पुढं हरकुटला आमचं दुपारचं जेवण होतं त्यावेळेस त्यांनी काढलं आणि बँडेज करून सुरू झाले प्रवास. पुढचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस थोडंसं वाटलं की आपला प्रवास थांबतो काय की. ह्याच्या व्यतिरिक्त पूर्ण प्रवासामध्ये मला कसलीच म्हणजे हे वाटलं नाही की आपण आता इथं थांबावं. म्हणजे शरीराने तुम्हाला संकेत दिले की बाबा थांबायला पाहिजे. वाटत होतं. परंतु मन आणि अंतर्मन आणि तुमची आध्यात्मिक ओढ या सगळ्यांच्या संगमामुळे तुम्ही तो प्रवास तिथपर्यंत पूर्ण केला. खूप छान माहिती. धन्यवाद. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी, शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.